जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. हल्लेखोरांसह त्यांना पोसणाऱ्या पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी देशभरातून जोर धरू लागली आहे. नेमकी आणि सविस्तर बातमी पाहण्या अगोदर बोलहटके न्यूज क्रिएशन या आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जनभावना लक्षात घेत सरकारनं देखील पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करायला सुरुवात केली आहे. अशातच मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही सैन्य दलांना दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी जी काही कारवाई करायची असेल त्यासाठी पूर्ण स्वातंत्र्य आणि मोकळीक असेल अशी ग्वाही दिली आहे. तसंच प्रत्युत्तराची कारवाई काय असेल, ती कधी केली जाईल आणि लक्ष्य काय असेल हे सैन्यदल ठरवू शकतात अशी ग्वाही मोदींनी दिली. त्यामुळं आता भारतीय लष्कर पाकिस्तानविरोधात काहीतरी मोठी कारवाई करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातंय. पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानविरोधात कठोर भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. मागील अनुभव पाहता मोदी सरकार दहशतवाद्यांना जशास तसं उत्तर देण्यासाठी प्लॅन करत असल्याचं बोललं जात होतं. अशातच काल पंतप्रधानांच्या निवासस्थानी उच्चस्तरीय बैठक झाली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, सरसेनाध्यक्ष जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख, वायुसेना प्रमुख, नौदल प्रमुख इत्यादी उपस्थित होते. या बैठकीत संभाव्य कारवाईबाबतची रणनीती काय असेल याबाबतची चर्चा करण्यात आली. दरम्यान या बैठकीत काय चर्चा झाली याबाबतची सूत्रांनी माहिती दिली. त्यांनी सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दहशतवाद्यांना प्रत्युत्तर देणं हा आपला राष्ट्रीय संकल्प असल्याचा पुनरुच्चार केला. तर यावेळी त्यांना तिन्ही सैन्य दलांना पुढील पूर्णपणे मोकळीक असल्याचं स्पष्ट केलं. तसंच सैन्यदलाच्या शक्तीवर देशाचा पूर्णपणे विश्वास असून त्यांना वाटेल तो योग्य निर्णय घ्यावा. सरकार पूर्णपणे सैन्य दलांच्या पाठीशी असेल अशी ग्वाही पंतप्रधानांनी या बैठकीत दिली. त्यामुळं आता भारतीय लष्कर पाकिस्तानविरोधात नेमकी काय भूमिका घेणार याकडं अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलं आहे.